नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगम भाग 2 मध्ये आपण पाहत आहोत. गिरिजाच्या हातावर मेहंदी लागलेली असते आणि गिरिजा शांत बसलेली असते. तेव्हा सायली तिथे येते. गिरिजा म्हणत असते, सायली तू तर म्हटली होतीस की मुलीच्या हातावरची मेहंदी रंगली तर इकडे तिला तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळतं किंवा तिच्या नवऱ्याचं प्रेम किती आहे ते समजतं. मग आईवडिलांच्या प्रेमाचं काय गं? त्यावरती म्हणते, अगं ते सुद्धा मिळतंच ना, असं का म्हणतेस? तेव्हाच आपण पाहतो की गिरिजाचे वडील आणि त्याचबरोबर छोटा तिचा भाऊ दोघेजणंसुद्धा आलेले असतात. तो छोटा पाहतो तर गिरिजाच्या हातावर छान अशी मेहंदी रंगलेली असते आणि तेव्हा तो ती मेहंदी पाहतो आणि म्हणतो, अगं तायडे, काय गं हे? किती मेहंदी छान रंगली तुझ्या हातावरती. तेव्हा तिचे बाबासुद्धा म्हणतात, हो गं गिरिजा, खरंच खूप छान मेहंदी रंगली बघ तुझ्या हातावरची. पण तायडे, काय गं, आता मेहंदी झालेली आहे. आता 2 दिवसात लगेच लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे होणार आहेत. आणि तेव्हा इकडे आता सायली सायली म्हणत असते, नमस्कार करते. तेव्हा ती खाली वागते आणि गिरिजाच्या बाबांना नमस्कार करत असते. तेवढ्यातच ते म्हणत असतात, सुखी राहा. पण काय गं पोरी, तुला एक गोष्ट सांगू, तुझी उद्या हळद आहे. पण आपल्याकडचं कोणीही बाई माणूस तुला हळद लावायला नाही. त्यावर ती म्हणत असते, बाबा असं का म्हणतोयस? सायलीताई आहे ना, ती मला मोठी बहीण म्हणून हळद लावू शकते ना. हो गं, पण हे बघ ना, उद्या 2 दिवस खूप गडबड राहील. म्हणून मी हे तुझी आठवण म्हणून तुला द्यायला आलोय. हे तुझे कानातले आहेत. याला तुझ्या आईचा स्पर्श आहे. काही वस्तू आहेत. आणि हे बघ, हा बाप एवढंच तुला देऊ शकतो, असं ते बोलतात आणि गिरिजाकडे सुपूर्त करतात. दुसऱ्या बाजूला उर्वशी, सावी आणि प्रिया असतात. उर्वशी म्हणत असते, हे बघ, हाच तिचा बाप आणि भाऊ आहे. त्यावर प्रिया म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा गिरिजाचं आणि रुद्रचं लग्न आपण होऊच द्यायचं नाही. मग काय करता येईल गं? एक काम करूयात ना, तिचा ह्या दोघांमध्ये जीव आहे. उर्वशी म्हणत असते, ती ह्या दोघांसाठी काहीही करू शकते. अगदी काहीही करू शकते. झालं तर मग उद्या हिला ह्या दोघांना लग्नामध्ये तुम्ही न येऊ द्यायचं किंवा ते कसे येणार नाहीत ह्याची काळजी घ्या. बाकीचं आपण बघू. अगं पण बाकीचं कसं बघणार आहोत? अगं एवढं टॉर्चर करायचं ना तिला, एवढं तिच्या डोक्यामध्ये भरवायचं की तुझे बाबा कसे असतील, तुझा भाऊ कसा असेल, मग ती लग्नाला उभी कशी राहील, हे सगळं आपण करायचं. तेव्हा उर्वशी म्हणते, तू अजिबात काळजी करू नकोस. तिच्या बापाला आणि भावाला कसं गायब करायचं, काय करायचं हे माझे माणसं पाहतील. फक्त ती लग्नाला उभी राहणार नाही याची काळजी घ्यायची. प्रिया म्हणत असते, झालं तर हा प्लॅन यशस्वी होईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, महिपत म्हणत असतो, काय करावं? त्या अर्जुनमुळे मला असं इथे लपून बसावं लागतंय. हा महिपत कधीच असा वागला नाही किंवा कधीच असा बोलला नाही. पण काय करावं तेच काही कळत नाही, तेच काही सुचत नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, तुम्ही नका काळजी करू. सगळं काही व्यवस्थित होईल. अहो हो, सगळं व्यवस्थित होईल. पण ह्या महिपतवर अशी वेळ आत्तापर्यंत कधीच आली नाही ना. पण ती वेळ आत्ता आलेली आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता इकडे तुमची इथे मी सगळी सोय केली. पण काय हो नागेश्वर, मला एक गोष्ट सांगा, हे सगळं राजकारणासाठी तुम्ही त्या मुलीचं तुमच्या मुलासोबत लग्न लावून देताय ना? हो, मग काय तर. पण नंतर काय? अहो 6 महिन्याचा करार आहे आणि 6 महिन्याचा करार झाला की मग काय करणार आहात? म्हणजे म्हणजे काय? पक्षाचे पंख छाटायचे? काय सांगताय? हां, तरीसुद्धा मी तेच म्हटलं. आता तुम्हाला तर माहितीच आहे ना सगळं. नागाचं विष एखाद्याला मारण्यासाठी ते कितीसं पुरेसं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो, हो नागराज शेठ, नागेश्वरराव, तुम्ही बरोबर बोलताय. ते अगदीच कळतंय. आता 2 नाग एकत्र आलेत म्हटल्यावर त्यांना ते माहितीच असणार आहे ना. आणि तुम्ही काळजी करू नका महिपत. ह्या कपाटामध्ये तुमची सगळी काही सोय करून ठेवलेली आहे. सगळं काही अगदी तुम्हाला हवं तसंच होईल. मी येतो, असं म्हणून नागेश्वर निघून जातो. महिपत वेगळ्याच धुंदीमध्ये असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, गिरिजाच्या वडिलांनी ते सगळं काही सामान आणलेलं असतं आणि गिरिजाला दिलेलं असतं. ते म्हणत असतात, हे बघ बाळा, काळजी करू नकोस. मी आता जातो आणि उद्या लवकर येतो. आता छोट्या म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, तसंही आपल्याला इथे राहता येणार नाही का? त्यावर गिरिजा त्याला म्हणत असते, काय रे,
हो ना गो तायडे. बघ ना, आता इकडे एवढं लग्नाचा सगळा काही सण समारंभ आहे. त्यामुळे मला असं वाटतंय, की आपण इथे राहिलो तर नाही का चालणार आहे? तेव्हा इकडे तिचे वडील म्हणत असतात, "बरं, मी काय म्हणतो, आता तुम्ही इथे आहातच ना, तर माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घ्या. तिला काय हवं, नको ते सगळं काही बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, माझी गिरिजा खूप नाजूक आहे. म्हणजे आत्तापर्यंत तिने खूप काही सहन केले. मी तिला फार फार तर काही देऊ शकलेलो नाही आहे. पण आत्ता ही गोष्ट मी तिला दिलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की काही जरी झालं ना, तरीसुद्धा माझ्या मुलीचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. त्यावर गिरिजा म्हणत असते, "बाबा, खरं तर मला तुला सोडवण्यासाठी बाहेर यायचं आहे. चल, मी तुला सोडवायला येते." त्यावर सायली म्हणते, "अगं, असं काय करतेस? तुझ्या हातावर मेहंदी लागली, त्यामुळे तुला बाहेर नाही जाता येणार आहे. ही मोठी मुलगी तुम्हाला सोडवायला आली तर चालेल का?" तेव्हा ते म्हणत असतात, "हो चालेल ना, का नाही चालणार?" तेव्हा सायली गिरिजांच्या वडिलांना आणि भावांना बाहेरपर्यंत निरोप द्यायला निघून गेलेली असते. गिरिजा तिच्या बाबांनी दिलेली पिशवी घेते आणि धावतच खोलीमध्ये येते. आता धावतच खोलीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की त्या सगळ्या वस्तू ती आता इथे ओपन करून पाहत असते. तिला पाहायचं असतं कोणी काय दिले, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिला ओपन करून पाहायच्या असतात आणि त्यामुळे ती बॅगमधलं सगळं सामान काढते. आता गिरिजा अगदी छोटी होती तेव्हाचा तो फ्रॉक असेल बहुतेक. तो फ्रॉक ती हातामध्ये घेते, अगदी उराशी बाळगत असते, तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला देवीआईचा संकेत तिला मिळत असतो. इथे त्या फ्रॉकमध्ये खूप आपलेपणा आणि खूप प्रेम, माया हे सगळं वाटत असतं. आता एका कागदामध्ये छोटेसे कानातले डुलं असतात. ते सुद्धा ती काढून पाहते आणि ते डुलं काढून पाहिल्याबरोबर तिला छकुली, छकुली, छकुली असा आवाज तिच्या कानी पडतो. हा आवाज ऐकल्याबरोबर आता गिरिजा दोन्ही हात तिच्या डोक्याला लावून घेते. दोन्ही हात डोक्याला लावल्यानंतर तिला काय करावं, काय नाही ह्या गोष्टी समजत नाहीयेत. गिरिजा आहे त्याच ठिकाणी बेशुद्ध पडते. आता गिरिजा बेशुद्ध पडल्याबरोबर आपण पाहतो सायलीने तिच्या बाबांना निरोप देऊन खोलीमध्ये आलेली असते. सायली धावतच येते तेव्हा वासंती सुद्धा येते. "अगं गिरिजा, काय झाले तुला? अगं गिरिजा, काय झाले? उठ ना. गिरिजा, उठ ना." तेवढ्यातच वासंती म्हणते, "सायली, तू हिच्याजवळ थांब. मी तिच्याकरिता पाणी घेऊन येते." म्हणून वासंती बाहेर जाते. त्यानंतर सायली तिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि गिरिजा शुद्धीवर येते. गिरिजा उठून बसते. त्यावर ती तिला विचारते, "काय झाले? तुला चक्कर का आली? तू कसलं स्वप्न वगैरे पडलंय का?" तेव्हा इथे गिरिजाला ते सगळं सीन आठवतो. एक स्त्री असते, तिच्या हातामध्ये एक लहान मुलं असतं आणि छकुली छकुली असा आवाज येत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "हे बघ, मी आत्ता काय पाहिलंय ते सांगते. इकडे मी असं पाहिलंय की आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कोणीतरी छकुली छकुली म्हणून असा आवाज देत होतं. पण मला कळत नाही की ती व्यक्ती नेमकी कोण होती, काय होती? काय करू? मला त्या गोष्टीची ते कळत नाहीत. कोण असेल गं ते?" असं सुद्धा गिरिजा बोलत असते. "अगं, पण तुला याआधी असा कधी त्रास झालाय का?" त्यावर गिरिजा म्हणत असते, "नाही ना. मला याआधी कधीच त्रास झाला नाहीये. पण आत्ता ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत का होत आहेत, का नाही ते कळत नाहीये. मला छकुली छकुली म्हणून कोणीतरी आवाज देतंय आणि खूप लहान मुलगी दाखवत आहेत आणि तेव्हा मला हा त्रास झालाय." म्हणून ती लगेचच डोक्याला हात लावत असते. आता डोक्याला हात लावल्यानंतर ही सगळं काही सायली तिला सगळ्या गोष्टी सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करत असते. आता सायली विचार करत असते, "हे सगळं काय आहे? हे पहिल्यांदाच तुझ्यासोबत होतंय का? हेच मला कळत नाही." असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर गिरिजाला चक्कर आलेली आहे ही गोष्ट वासंतीला पटकन जाऊन रुद्रला सांगायची असते. त्यामुळे ती धावतच बाहेर जाते आणि म्हणत असते, "रुद्र, रुद्र, चल लवकर पटकन." त्यावर रुद्र म्हणत असतो, "काय झाले? काय झाले आई?" त्यावर ती म्हणत असते, "तिकडे, तिकडे गिरिजाला चक्कर आलेली आहे." "काय? गिरिजाला चक्कर आली?" तेव्हा सगळेजण धावतच येतात. आता धावतच आल्याबरोबर इथे रुद्र म्हणत असतो, "काय झाले? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही ना?" त्यावर गिरिजा म्हणत असते, "हो, मी ठीक आहे. पण चक्कर कशी काय आली? ते नाही कळलं." वासंती म्हणत असते, "याआधी तुला असं कधी झालतं का?" त्यावर गिरिजा म्हणते, "नाही, मला आधी या कधीच असं झालं नव्हतं." अर्जुनसुद्धा म्हणत असतो, "तुम्ही आता ठीक आहात ना?" त्यावर गिरिजा म्हणत असते, "हो, मी आता अगदी ठीक आहे. आणि मला छकुली, छकुली असं कोणीतरी म्हणत होतं, असा आवाज येत होता." असं इकडे ती बोलते. "पण तुम्ही नका काळजी करू. मी आता ठीक आहे." रुद्र मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. पण अर्जुन त्याच्याकडे पाहतो. तर इकडे वासंती म्हणत असते, "नको काळजी करूस. हे बघ, कसं आहे ना,
आता लग्नाची धावपळ आहे, फंक्शनची धावपळ आहे आणि त्यामुळे कदाचित तुला असं वाटत असेल किंवा थोडासा विकनेस वगैरे आला असेल, असं सुद्धा इकडे आता वासंती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे वासंती म्हणत असते, खरं तर दगदगीमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी होणारी सून खूपच गोड दिसते ना, त्यामुळे तिला दृष्टच लागली असेल, असं सुद्धा ती इथे बोलते. तेव्हा रुद्र मात्र गिरीजाकडे पाहतो आणि हसतच असतो. त्याला तर गिरीजा डेवनपासूनच आवडत असते. तो तर कधीच तिच्या प्रेमात पडलेला असतो. नियतीचा खेळ बघा ना कसा आहे. खरंच 6 महिन्यासाठी हे लग्न नागेश्वर तर ठरवतोय, पण एकातर्फी तर प्रेम आहे. पण गिरिजासुद्धा त्याचा चांगुलपणा आणि त्या सगळ्या गोष्टी बघून त्याच्या प्रेमात कधी पडेल हे आपल्यालासुद्धा किंवा त्यालासुद्धा कळणार नाही. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की तर आता इकडे दुसऱ्या बाजूला दोघेही मित्र मस्त गप्पा मारत उभे असतात. अर्जुन म्हणत असतो, खरं सांगू का तुला, खरंच तू खूप लकी आहेस बघ. गिरिजासारखी मुलगी तुला मिळाली आहे, त्यामुळे ती एवढी सुंदर आहे, त्याचबरोबर ती दिसायलासुद्धा गुणाची आहे. पण हे लग्न अशा पद्धतीने करतोयस ना, त्यामुळे तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हे लग्न अशा पद्धतीने ठरलेलं आहे ना, त्यामुळे तुला काळजी करण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. आणि त्यावर तो म्हणत असतो, हो ते सगळं काही खरं आहे, पण तुला सांगू का, मला गिरिजा अगोदरपासूनच आवडायची. मी अगोदरपासूनच तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो का, अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. तेवढ्यातच आपण पाहतो नागेश्वर जेवणाचं ताट घेऊन निघालेला असतो. तेवढ्यातच रुद्र म्हणतो, काय चाललंय हे, तुम्ही कोणाकडे चाललेला आहात? अरे काही नाही, आता आम्ही राजकारणी लोक म्हटल्यावर अशा गोष्टी होतच असतात ना, तसंच मी हे जेवणाचं ताट घेऊन चाललेलो आहे. आता तुम्ही नका ह्या सगळ्याकडे गोष्टीकडे लक्ष देऊ, पण मी काय म्हणतो, एवढे सगळे काही नौकर असताना तुम्हाला जेवणाचं ताट घेऊन जाण्याची काय गरज आहे? तेव्हा इकडे ते म्हणतात, नाही नाही, ते सगळं काही ठीक आहे, पण काय आहे ना, काही गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या स्वतःला सावराव्या लागतात, आपण आपल्या स्वतःला सांभाळाव्या लागतात ना, त्यामुळे हे सगळं काही आम्हालाच करावं लागणार आहे. रुद्र म्हणतो, पण बाबा सगळं ठीक आहे, नौकर आहेत ना घरामध्ये, तुम्ही त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकता की नाही? त्यावर अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, असू द्यात, तो तुमचा पर्सनल इश्यू आहे, आम्ही त्यामध्ये काहीच बोलणार नाही. तर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला साक्षी आणि सचिन डिनरसाठी गेलेले असतात. दोघेजण बाहेर गेल्यानंतर इकडे साक्षी म्हणत असते, सचिन मला खरंच खूप टेन्शन आले. तेव्हा तो म्हणतो, कशाचं? अरे अण्णांचा फोन लागत नाही, ते कुठे आहे ते कळत नाही, काय करावं तेच मला कळत नाही. त्यावर इकडे तो म्हणत असतो, मी काय म्हणतो, हे बघ, एक काम कर ना, जुने कॉन्टॅक्ट्स किंवा त्यांच्या मित्रांना वगैरे तू फोन करून विचार ना. त्यावर ती म्हणत असते, ते सगळं काही करून झालंय रे, मला कळतच नाही काय करावं म्हणून. बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. पण मला एक गोष्ट सांग, आत्ता तुझं सगळं काही खाऊन झालं असेल तर आपण निघूया का? तेव्हा ती म्हणते, हो चालेल ना, निघूयात. असं म्हणून आता ते दोघेजणंसुद्धा तिथून निघायला लागतात. दुसऱ्या बाजूला नागेश्वर जेवणाचं ताट घेऊन जात असताना आपल्या प्रियाने पाहिलेलं असतं. आता प्रियाने पाहिल्यानंतर ती विचार करते, घरामध्ये एवढे नौकर माणसं असताना हा माणूस जेवणाचं ताट घेऊन कोणाकडे निघाला आहे? नाही नाही, काहीतरी असणारच आहे गोडगंगाल. मला तर असं वाटतंय की आपण नक्की जाऊन पाहिलं पाहिजे. म्हणून ती लागलीच आता पाहायला जात असते. बघितलं पाहिजे, हा नेमका जेवणाचं ताट घेऊन कोणाकडे निघलाय. त्याचा पाठलाग करणार तेवढ्यातच अर्जुन सायलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो, ओ मॅडम, आता प्रिया तर कशी आहे हे आपल्याला माहिती आहे. तिला खूप राग येतो, पाठीमागे वळून पाहते. पाठीमागे वळून पाहिल्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो, त्याचं काय आहे ना मॅडम, हे गाव आहे आणि गावामध्ये रात्री अपरात्री असं एकट्याने इकडे तिकडे भडकू नये म्हणून तुला सांगितलं. तेव्हा सायली म्हणते, आणि त्याचं काय आहे ना प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते तू ठरवू नकोस अर्जुन, काय, आणि तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेवढ्यातच आता सायली म्हणत असते, हे बघ, तुला ज्या लोकांनी ते ह्या हळदीसाठी लग्नासाठी बोलवलं आहे ना, त्या लोकांपुरतीच तू राहा. इथे कसल्याही गोष्टीमध्ये खोडा घालण्याचा किंवा ह्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हाच प्रिया तिला म्हणते,
आता तू ओपन चॅलेंजेस मला केलं आहेस ना, तर मग मी तुला सांगते, तू हे लग्न लावून दाखव. आम्ही हे लग्न थांबवून दाखवतो. आम्हाला हे लग्न होऊच द्यायचं नाही आहे, असं प्रियाने चॅलेंज केलेलं असतं. तेव्हा आता इकडे आपण पाहतो की अर्जुन आणि सायलीचा थोडासा रोमांस रंगलेला असतो. तर इकडे नागराजला प्रियाने फोन केलेला असतो. प्रिया म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? महिपत इकडे तुळजापूरमध्ये आहे याचा मला सुगावा लागलाय. काय? कुठे आहे तो? सापडला? सापडला? कुठे कुठे? अहो काय करताय काका तुम्ही? जरा ऐकून तरी घ्या. मी सापडला म्हटलं नाही आहे, मी सुगावा लागला असं म्हटलंय. बरं बरं ठीक आहे. हो, तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे की इकडे मला असं वाटतंय की तो नागराज जो आहे ना, महिपत जो आहे ना, तो इकडे तुळजापूरमध्येच आहे असं मला वाटतंय. बरं 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 ठीक आहे ठीक आहे, तू शोध बरं शोध बरं, असं इकडे तो बोलत असतो. चला फोन ठेवते. आता इकडे सचिन फोनवर बोलत असतो किंवा फोन त्याच्या हातामध्ये असतो. तेवढ्यातच नागराजला सचिन दिसतो. तो म्हणत असतो, अरे हा तर सचिन आहे, पण हा इथे आता काय करतोय? आता त्याच्याकडे हा बोलायला जाणार तेवढ्यातच वरून साक्षी येताना दिसते. साक्षी? ती पण ह्यावेळेला इथे? आणि साक्षी आणि त्याचबरोबर सचिन ह्या दोघांना सुद्धा तो पाहतो. आणि दोघांना एकत्र पाहिल्यामुळे मात्र नागराज अजिबात पुढे जात नाही. आहे त्या ठेल्याच्या गाडीपाशीच तो वाकून उभा राहत असतो. त्याला हे सगळं काही दृश्य दिसत असतं. आता इकडे साक्षी आलेली असते आणि ती म्हणत असते, चल निघायचं? तेव्हा तो म्हणत असतो, हो चालेल चल निघूया. असं म्हणून साक्षीच्या गाडीमध्येच दोघेजणसुद्धा बसून निघून जातात. आता नागराजने हे सगळं काही पाहिलेलं असतं. नागराज म्हणत असतो, हे नेमकं काय प्रकरण आहे? हा सचिन ह्या साक्षीबरोबर काय करतोय? नेमका काय विषय आहे? असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. पण मला हे सगळं शोधून काढावंच लागेल, कारण सचिन अस्मिताचा नवरा आहे आणि तो साक्षीबरोबर काय करतोय ही गोष्ट महिपतला माहिती असेल का? असा सुद्धा तो विचार करत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला क्यूट असं कपल गप्पा मारत बसलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो, खरं तर हे सगळं आपल्यासारखंच आहे ना. आपण ज्या सगळ्या गोष्टीमधून गेलोत ना, त्या सगळ्या गोष्टीमधून ह्या दोघांना जाऊ द्यायचं नाही आहे. सायली म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही. त्यावर तो म्हणत असतो, पण बायको तुला माझ्या मनातलं कळतच नाही. त्यावर सायली म्हणते, बघू बरं तुमच्या मनामध्ये काय चाललंय, तर त्याकरिता मला तुमच्या डोळ्यात बघावं लागेल ना. हो बघ ना. तेवढ्यातच रुद्र आलेला असतो. रुद्र ह्या दोघांना अशा अवस्थेमध्ये पाहतो आणि अर्जुन असं म्हटल्यानंतर त्याला हे सगळं काही समजतं. अरे अरे अरे, सॉरी सॉरी सॉरी, मी चुकीच्या वेळेला आलोय, चुकीच्या वेळेला मी एंट्री केली. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू चूक होण्याच्या अगोदर आलेला आहेस. मग मी जाऊ का? मी नंतर येऊ का? नाही नाही नाही, आता आलाच आहेस तर ये ना, ये, असं तो म्हणत असतो. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता बोल ना काय झालेलं आहे. आता गिरिजा कशी आहे? त्यावर रुद्र म्हणत असतो, ती ओके आहे, आता ठीक आहे. काळजी करण्यासाठी काळजी करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा अरे आता ती शांत झोपली आहे. अरे बायका नेहमी शांतच झोपतायत तुला सांगतो ना, असं तो बोलतो. हो ते तर आहेच, बायका नेहमी शांतच झोपतात, त्यानंतर मात्र आपली झोप उडवतात बघ. काय? सायली रागानेच पाहत असते. हो म्हणजे म्हणजे तसंच अगदीच तसं आहे, बरोबर की नाही? अरे अरे तुम्ही आता भांडू नका, कारण लग्न माझं आहे आणि तुम्ही भांडणं वगैरे अशी करू नका, असं सुद्धा रुद्र म्हणत असतो. तेव्हा यांच्यामध्ये हशी मजाक सुरू असतो. अरे त्याचं काय आहे, नात्यामध्ये थोडासा तडका दिला, अरे तडक्यावरून आठवलं, चला मस्त तडका दिलेलं जेवण गरमागरम तयार आहे, जेवायचं आहे की नाही? तेव्हा अर्जुन आणि सायली जेवायला निघतात. तर आता संध्याकाळी सगळेजण छान हळदीसाठी तयार झालेले असतात. खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं हळदीचं आणि सगळेजण हळदीसाठी येल्लो रंगाचे कपडे, कुर्ते हे सगळं काही घालून आलेले असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता गिरिजा येऊन बसलेली असते, तर रुद्रसुद्धा आलेला असतो. नागेश्वर हा दुरूनच हे सगळं काही पाहत असतो. त्याचबरोबर रुद्र हळूच आता इकडे गिरिजाकडे नजर वर करून पाहण्याचं काम करत असतो. गिरिजा मात्र खरंच खूप गोड आणि अशी क्यूट दिसत असते. सायलीने तिला खूपच छान असं तयारसुद्धा केलेलं असतं. खरंच खूप कमाल दिसत असते. आता इकडे रुद्रला हळद लागणार असते आणि रुद्रची उष्टी हळद त्यानंतर गिरिजाला लागणार असते. पण आता खरंच हा सगळा काही सुखासुखी आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडेल का बरं? एवढा नागेश्वर असा आहे तरीसुद्धा पाहूयात उद्याच्या भागामध्ये. आता रुद्रला सुरुवातीला हळद लागते. अर्जुन, सायली हे सगळेजण हळद लावतात आणि तीच उष्टी हळद आता इकडे आपल्या गिरिजाला लागणार असते. आता
इकडे जी प्रिया, त्याचबरोबर सावी आणि उर्वशीने घराच्या छतावरती आग लावलेली असते. त्यामुळे घरातील सगळे लोकं तिथून बाहेर पडतात. सगळे लोकं बाहेर पडल्यानंतर प्रियाने जो उष्ट्या हळदीचा बाऊल असतो, तो उष्ट्या हळदीचा बाऊल खाली ओतून दिलेला असतो. ती म्हणत असते, "आता कशी लागणार आहे गिरीजाला ही हळद?" तेव्हा सायली आणि इथे अर्जुन खूप युक्ती मोठी करतात आणि एकमेकांच्या अंगावर ढकलून इथे रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागते. तर आता हळद झालेलं असतं. त्यानंतर संगीत असतं. संगीतामध्ये इकडे आता सावी आणि त्याचबरोबर प्रिया ह्या दोघींनी मिळून डान्स केलेला असतो. त्यानंतर इकडे क्यूट असं आपलं कपल म्हणजे रुद्र आणि गिरिजा ह्या दोघांचा सुद्धा छान असा परफॉर्मन्स रंगलेला असतो. त्या दोघांचा झाल्यानंतर आपण त्यानंतर पाहतो सायली आणि अर्जुनचा. त्या दोघांचा सुद्धा खूपच सुंदर असा परफॉर्मन्स रंगलेला असतो. आपली सायली तर नेहमीच गोड दिसते, पण आजसुद्धा ती खरंच खूप कमाल दिसत असते. अर्जुन तिच्यासोबत खूपच छान कम्फर्टेबलपणेच डान्स करत असतो. सायलीने मात्र दुसरा कुठलाही आउटफिट वेअर केलेला नसतो, तर सुंदर अशी साडीच तिने नेसलेली असते. आणि त्या साडीमध्ये सुद्धा ती कमाल अशी दिसत असते. तर अर्जुनसुद्धा तिच्यासोबत छान असा परफॉर्मन्स करत असतो. आता इथे हळद झाली, मेहंदी झाली, संगीतसुद्धा झालेलं आहे. आता इकडे उजडलेला असतो तो म्हणजे की लग्नाचा दिवस. त्याच दिवशी मात्र सगळेजण छान तयार झालेले असतात. अर्जुन आणि सायली मस्त इथे सेल्फी काढण्याच्या मूडमध्ये असतात. आता सेल्फी काढत असतानाच बाहेरच्या खिडकीमधून त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये इथे महिपतचा फोटो दिसतो. महिपत सेल्फी काढत असताना चेहरा दिसल्यानंतर अर्जुन आणि त्याचबरोबर सायली मागे वळून पाहतात. महिपतला ह्या गोष्टीची कुणकुण लागते आणि तेव्हा तो तिथून लगेच बाजूला होतो. अर्जुन सायली मागे वळून पाहतात. मागे वळून पाहिल्यानंतर त्या खिडकीमध्ये मात्र त्यांना सध्या तरी कोणीच उभं झालेलं दिसत नाही. पण जेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फोटो चेक करेल आणि तेव्हा व्यवस्थित पाहेल, तेव्हा मात्र महिपतच आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येईल. तर पाहत राहा ठरलं तर मग आणि त्याचबरोबर नशीबवान या मालिकेचा महासंगम आणि खूप मोठं रहस्य नात्यांचा खुलासा या महासंगममध्ये होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या दोन महामालिकेचा महासंगम एन्जॉय करा. धन्यवाद.